श्री स्वामी समर्थ. आज आहे संडे स्पेशल. आम्ही आज जाणार आहोत स्वामींच्या भेटीला, स्वामीच्या मठामध्ये पळसदरीला. फॅमिलीमध्ये सगळंच निघालं होतं. तर बेलाला सांभाळायला कोण नव्हतं घरी, सो बेलालाही आमच्या घेतली होती सोबत. प्रवास बेलाही खूप एन्जॉय करत होती, आम्हीही करत होतो. बेला तर प्रवासाची खूपच मज्जा घेत होती. विंडोमधून बाहेर हवा छान चाललं होतं तिचं सगळं. आम्ही फायनली पळसदरीलाही आता पोचलो आणि तिथं पेट ॲनिमल्स अलाउड नव्हते. सो तिला एक जण असं कोणतरी बाहेर घेऊन उभं राहणार होतं. माझे मिस्टर बाहेर थांबलेले. त्याच्यानंतर आम्ही जाऊन नंतर त्यांनी जाऊन दर्शन घेतलं. हे बघा, तिथे गौमाताही खूप होत्या, त्यांचंही दर्शन आम्ही घेतलं, छान होता. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो, छान दर्शन झालं. पळसदर काही म्हणा, पण स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या भेटीला गेलं ना, सिरियसली खूप प्रसन्न वाटतं, खूप भारी वाटतं. ते खूप आनंद होतो. तिथे स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथे पळसदरीला गेल्यानंतर थोडेसे ना अक्कलकोटची फिलिंग येते तिथे, कारण थोडंसं काही गोष्टींच्या खूप सेम आहेत. आणि ते पळसदरीला स्वामी समर्थांनी वास्तव्य केलेलं होतं असं तिथं लिहिलेलं आहे. नंतर खाली ध्यान लावतात, तिथे गेलो आम्ही. तिथं ध्यान ह्याच्यामध्ये खूप शांतता होती. तिथे गेलो, बाहेर आलो, मस्त कच्च्या कैरीचा एन्जॉय, सो प्लस आईस्क्रीम. आता आम्ही महडच्या गणपतीला गेलो. तिथले दर्शन छान झालं. ते बेलासाठी घेतलेलं मी. आणि महडच्या गणपतीच्या बॅक साईडलाच ना दत्तगुरूंचं मंदिर होतं. ते दिसल्यावर तर काय खूपच आनंद. सो तिथेही आम्ही दर्शन घेतलं दत्तगुरूंचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आणि ते बेलाला घातले बघा मी, हे खूप छान दिसतंय. तिला हेअरबँड घातलेला. आता खूप थकलेले होते मीही, सगळंच थकलेलं होतो. बेला तर खूप थकलेली होती, कारण बेलाचा एवढा लांबचा प्रवास पहिल्यांदाच होता. पेंगत होती अक्षरशः ती. आता आमचा परतीचा प्रवास चाललेला, त्याच्यामध्येही बेला विंडोमधून बाहेर डोकून असं एन्जॉय घेत होती. श्री स्वामी समर्थ. बाय.